डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त कर्मचारी वर्गाने आजपासून विद्यापीठात कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत आंदोलन पुकारले। गेल्या 20 वर्षापासून हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कमी पगारात काम करत आहेत। विद्यापीठ चालू होऊन जवळपास 30 ते 35 वर्षे झाली, मात्र अजूनही या जागा अल्प दरात घेऊन सुद्धा प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्यात आलेले नाही। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले आहे। उपोषणादरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपोषणास भेट देत लवकरच प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यासाठी चर्चा करण्यात येईल असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले। तसेच या उपोषणास न्हावे, मांगरूळ, पन्हाळघर, नागाव, चिंचली तसेच आजूबाजूच्या अनेक ग्रामस्थांनी तसेच मान्यवरांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दर्शवला असून सकाळी 10 वाजता सुरू झालेले हे उपोषण रात्रीचे 8 वाजले तरी सुरूच होते। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।